सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल। विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल। आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आज मैं महाराष्ट्र की जनता को बताना आया हूं, मैं पार्टी का अध्यक्ष था, मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे। उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री। और जब परिणाम आ गया, एनडीए जीत गई, तो उन्होंने वादा तोड़ा। युतीची 25 वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती, कारण आपल्यामध्ये तशी काही खेचाताणी नव्हती। आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या 22 जागा लढवत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला आहे। मग शेतकऱ्यांचा असेल, आपला 500 फुटांचा आहे, नाणारचा मुद्दा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? समान जागा नाही, समान जागा नाही, समान जागा, समान न्याय, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप, याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे। पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेले नाही। मी आपले जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो। मला माहित नाही हा तळ असेल तर तळात हरलोय की जिंकले तुम्ही ठरवायचं। नाही, जिंकणारच साहेब, जिंकणारच। नाही, हा जर कालचा आपला तह असेल तर तळात हरलोय की जिंकलोय? आता पुढची जबाबदारी तुमची आहे। तळामध्ये जिंकलेलो आहे, आता युद्धात जिंकावं लागेल। फक्त तुमचा आदेश। मी अर्थातच शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन। त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही, बघणार नाही। आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष करत बसायचं, त्याला लावायचं। मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे, तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतोय ते मी करू शकतोय। म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार, भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे